जिल्हा परिषद कर्मचारी जयंती समितीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। बँड पथकासह मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। दरम्यान जयंतीनिमित्त शिवभक्तांसाठी बुंदी, खिचडी आणि थंड पाणी वाटप करण्यात आले। जिल्हा परिषद कार्यालय परिसरात अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, माजी आमदार सुभाष साबणे, माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, कर्मचारी नेते बाबूराव उजरवाड, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अमृत शिंदे, माधव पावडे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष मंगेश ढेबरे, सचिव रणजित गजभारे तसेच जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष धनंजय गुंबलवार, सचिव राघवेंद्र मदनूरकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। हजारो भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला। जिल्हा परिषद कर्मचारी बांधवांनी शिव जन्मोत्सवाच्या निमित्त येणाऱ्या शिवभक्तांसाठी खिचडीची व्यवस्था केली, त्याचं उद्घाटन केलं। आज आपण बघितलं की देशामध्ये, देशाच्या बाहेर आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवजन्मोत्सव अतिशय मोठ्या उत्साहात साजरा होतो। केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न हा सर्वांनी करावा, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद नांदेड कर्मचारी सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीतर्फे आज या ठिकाणी शिवभक्तांसाठी मिठाई, अल्पोपहार ज्याच्यामध्ये खिचडी आहे आणि शुद्ध पिण्याचे पाणी असं या ठिकाणी बुंदी असं या ठिकाणी आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे। दरवर्षी आम्ही जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने या ठिकाणी जयंती साजरी करत असतो। आमचे कर्मचारी युनियनचे नेते बाबूरावजी पुजवाड साहेब हे दरवर्षी आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित असतात। लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा नांदेड जिल्ह्याचे माजी लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते आज आत्ता नुकतंच या ठिकाणी या स्टॉलचे उद्घाटन झालेलं आहे आणि आपण पाहतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवभक्त या आमच्या अल्पोपहार या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत।